21 तारखेक आम्ही सगळ्या डिपार्टमेंटाक डायरेक्टर ऑफ पंचायत जावं, मामलेदार जावं, BDO जावं, पोल्युशन कंट्रोल बोर्ड जावं, सगळ्यांक आम्ही आमचे ऑब्जेक्शन हे दिला. ऑब्जेक्शन इन सेन्स आम्ही कितें म्हटलां तांकां की ह्या प्रकल्पाक जे कितें पंचायतीक जे गरजेचे डॉक्युमेंट्स व NOCs जाय त्यो तुम्ही दिल्या काय ना त्यो. बट 21 तारीख मेरेन हांव नको त्या कन्सर्न डिपार्टमेंटाक कोणाचो प्रेशर वयता वो कोण तांकां प्रेशरायज करता त्यो NOC आमकां ते दिवपाक हें करता. प्लस आमकां ते हियरिंग सुद्दां दिना. आतां 21 तारखेक डायरेक्टर ऑफ पंचायतीक आमी लेटर केलां की ह्या इलिगलिटीज हांगा चालू करता जाल्यार डायरेक्टर ऑफ पंचायतीन आजून पासून आमकां एक शोकॉज नोटीस वो लेटर वो आमकां हेका सुद्दां आफोंक ना. कितें बाबा हेचेर हें आहा तें. सेकंड थिंग आमी BDO कडेन गेले. BDO सांगता आमकां तुमकां जाय तें करा, आपूण स्टॉप करूं शकना, आपूण कायद्यान आहा. BDOक आमी इतकें विचारलें जो टेंडर सर्वे नंबर 2255/2 कालवे हांगासर तेणी टेंडर केल्लो आनी त्या टेंडराक तेणी सगळ्या डिपार्टमेंटाचे कन्सर्न घेतलेले. थंय काय ताका ऑब्जेक्शन येयलें म्हणून ताका जेन्ना हायकोर्टाची बडी पडली सरपंचाक तेणी डायरेक्टर ऑफ पंचायतीचो एक अप्रुवल कसलो घेतलो की हांगा शिफ्ट करचें म्हणून. पण हांगा जेन्ना शिफ्ट करता तेन्ना ही कंप्लीट नेई सायड जाली. हे नेई सायडीक तेंच्यांनी फ्रेश टेंडर काडूंक जाय, तेणी पेपरार घालूंक जाय, ते सरपंचान केलेलो ना. जेन्ना आमी हे सरपंचाक आनी BDOक विचारले तेन्ना म्हणटा तेणी BDO सांगता ना तो कायदो फॉलो करूंक ना. तर BDO सांगता कायदो फॉलो करूंक ना. आमी सांगलें तूं बरोवन दी. BDO म्हणटा आमी बरोवन दिवं शकना, आमकां हायकोर्टाची ऑर्डर आसा. हांव फक्त इतरूंक सोदता BDO की हायकोर्टान तुका इलिगल कर सांगलां. हायकोर्टान हे सगळे कन्सर्न डिपार्टमेंटाक इलिगल कर म्हणून सांगलां. मागीर तेंच्यांनी कितें केलें, पंचायतीक एक मेमोरंडम काडलो की विदीन 3 days हे सगळे क्वायरीज आहा त्यो धाडा म्हणून. आयज जाले 8 दीस पंचायतीच्या सेक्रेटरीन आजून रिटर्न काय धाडूंक ना BDOक. वो BDOन आमकां आफोंक ना. तशेंच फ्लायींग स्क्वॉडाचो जो रिपोर्ट आसा हांगा हिल कटींग तो नेगेटीव गेल्लो आहा. तो TCPक सुद्दां पावलो की हांगा हिल कटींग जाला म्हणून. काल TCPचे ऑफिसर सुद्दां येयले आनी आयज तो सांगता आपल्या कडेन हिल कटिंगाचें परमिशन आहा. जाले 3 दीस तुमीच सगळे मिडिया हांगा येयल्ले तेन्ना तेजे कडेन हिल कटिंगाचें परमिशन नासलें. तुमी ते जबाबदार आनी स्टेटमेंट सुद्दां आसा. जाल्यार आतां 2 दिसांनी ताका खंयच्या कन्सर्न डिपार्टमेंटान दिलें काय खंयच्या प्रेशर कोणाचो प्रेशर मारून तेणी हिल कटींग हाडलें भितरल्या भितर हेचोय तपास करचो पडटलो. म्हाजें मागणें एकूच, काल जेन्ना डेप्युटी कलेक्टरान आमचें हियरिंग जालें डेप्युटी कलेक्टरान स्ट्रेट सांगलां हांगा बरयल्लें आहा द सरपंच सबमिटेड दॅट दे हॅव ऑब्टेन ऑल एडमिनिस्ट्रेटिव्ह एंड टेक्निकल क्लियरन्स एंड NOC फ्रॉम कोमनीदाद. बट जेन्ना ताका BDOक हेणी विचारलें आमच्या कलेक्टरान की बाबा यू आर सॅटिस्फायड, BDO सांगता आय एम नॉट कमेंटिंग ऑन दीस बिकॉज आय हॅव नॉट गॉट अ लिगल मेसेज. म्हणजे ताका खंय नोटीस येवंक नासली थंय प्रेझेंट जावपाक. तर ताका नोटीस येवंक नासली ताका जाल्यार तो कित्याक येयलो थंयसर. तशेंच हांगा कलेक्टर डायरेक्टली सांगता दॅट देर इज नो क्लियरिटी विथ रिस्पेक्ट टू वेटर देर इज रिक्विजिट परमिशन ओ नो. म्हणजे कलेक्टरूय हांगा डेप्युटी कलेक्टर बरयल्लें आहा रिक्विजिट परमिशन्स आर देर ओ नो. क्लियरिटी ना कलेक्टराक. म्हणजे कलेक्टर ऑल्सो इज नॉट शुअर की बाबा हेंचे कडेन परमिशन आहा ती ना, कित्याक हे दाखोवंक सोदिना. हेंकां कोणाचो तरी फोन येता. हांगा तेंच्यांनी बरयल्लें आहा मेंटेन लॉ एंड ऑर्डर म्हणून. फक्त हे जे पुलीस आसा पळय ते लॉ एंड ऑर्डराक आसा. म्हणजे हेंच्यांनी कोणाचेर फातर मारलो हेंच्यांनी झगडी केली तेका लॉ एंड ऑर्डर म्हणटा. पीसफूल प्रोटेक्शनाक लॉ एंड ऑर्डर म्हणना. आपल्या हक्काक लागून कोण तर प्रोटेस्ट करता इट इज नॉट लॉ एंड ऑर्डर. मामलेदार पळय तांकां सांगतालो की तुमकां आपूण 5 मिनटां दिता भितर उडयता एवढ्यार तूं त्या सरपंचाक भितर उडय मरे. सरपंचाक सांग मरे. मामलेदाराक एक्चुअली लिगल कायदे कळटा. सरपंचाक विचार बाबा ही पळय हेंचें सगळें बरयलां हांगा कितें कितें जाय तें पळय हें बरयलां तांकां कितें कितें परमिशन दाखय. परमिशनां दाखय आनी चालू कर. ती फायल घेवन येता आनी ती हायकोर्टाची जजमेंटां वाचता. जजमेंटां वाचली म्हणून कितें लोक पिशे जातले. कायदे तुमकांच कळटा आमकां कळना. तुमी कायद्यान वचा. अरे थंय बांय आहा तुमकां दाखयली देवाची देवूळ आसा तरी तुमी स्टॉप करना म्हणजे कसली दादागिरी. तो सांगता काल आपणीन खंय ग्रामसभेक घातलेले आनी पब्लीक नोटीस काडलेलो. हांव तुमकां एक सांगूंक सोदता सरपंचान पब्लीक नोटीस काडलेलो की कोणा कडेन जागो आसल्यार दिवचो म्हणून. जागो मेवल्या उपरांत तेणी खंय पब्लीक सांगूंक ना की ह्या मॅटरार बाबा आपल्या हांगा जागो मेवळ्या हेचेर ग्रामसभा घेता म्हणून. सरपंचान दाखोवचें. हा तू तर सारको हाय कायद्यान हाय जाल्यार तू पुलीस प्रोटेक्शन घेवन काम कित्याक करताय. तू चोरया कित्याक काम करताय.
सरपंच या सायडीर कितले दिसयला बीडीओच्या एस्टिमेटान हिल कटिंग ना ते हिल कटिंग कोणी केले हेचेर फाइंड आउट करचे बीडीओ सांगता ती शेड जावनी खंय मागीर तुम्ही कोर्टान वता हेंका खबर आहे 4 तारीख मेरेन हायकोर्ट बंद त्याका लागून हे लोकांक बुलडोज करून हे काम करूंक सोदता कसले एका पोल्युशन बोर्डाची प्रिमिनरी हे जाय एनओसी जाय की बाबा हे हांगासर तू ते करू शकता मागीर जेन्ना काम कंप्लीट जाले तेन्ना तो फायनल एनओसी दिता आता टीसीपी घर बांदच्या पयलीं तुका परमिशन दिता आणि मागीर काम कंप्लीट जाले का तुका कंप्लिशन दिता की तू कायद्या प्रमाणे केला म्हणून तशेंच पोल्युशन बोर्डाची प्रिमिनरी एका एनओसी जाय की बाबा ही सायड जी आसा ती इट्स नॉट हॅझार्डस लोकांक काय जावचें ना आणि कसल्या तेका इफेक्ट जावचो ना ती सर्टिफिकेट खंय कालवेची सर्टिफिकेट हाडटा आनी हांगा दाखयता हा सायट सुटेबिलिटी रिपोर्ट हो रस्तो कितले मिटर हा हो रस्त्याक डांबर आसा म्हाका अशें दिसता की हांगा एमआरएफ शेड घालपाचें यांचे कारस्थान आसा आणि हे जे जागे हांगा सराउंडिंग हा पळय हे रस्तो करून विकपाचे आणि बिल्डर लॉबीक दिवपाचे कित्याक हांगा स्टार्टिंग बी आतां बिल्डर लॉबीक दिला तुमकां तेसाय सांगला ह्या रोडाचे तेंचेर कंप्लेन जाल्लेली आहा की कोमनीदाद रोड तेंच्यांनी इलिगल हे करून हे केला म्हणून तुम्ही जाले कोमनीदाद आमची ती फॅटर्नल आसा पळय ताचो प्रेसिडेंट आमचो ग्लॅडविन आणि चागास कारवालो हेका तुम्ही विचारूं शकता वयता थंय पंचायत इलिगली काम करता यांचे फक्त मोटीव असा की हांगासर खंय तरी करप्शन करून पैसे करपाचो आणि हे जे वॉर्ड मेंबर आसा हेचो पुतलो आयज पळय तेंच्यांनी केला पळय हे वॉर्ड मेंबर इतके मोदान हे वॉर्ड मेंबर पुलिसांक सांगता की ह्या बायलांक भितर उड्या अरे तू एक बायल मनीस हा तुवें कितें तरी चिंतोवंक जाय आसलें आयज तू वॉर्ड मेंबर आहे तुका कितें मेळटा म्हणून तूं तांकां हें करताय फाल्यां 5 वर्सांनी परते तूं एक हें जातलें आम आदमी जातलें तेन्ना लोक तुका थुकतले तुजेर पावर सदांच आसना मनशाक रिस्पेक्ट उरता तू तर रिस्पेक्टान रावशीत आख्खो गांवचो लोक रिस्पेक्ट दितलो पावर चड दीस उरना मनीस जेन्ना भुरगो आसता पळय तेन्ना ताका बरी स्टॅमिना आसता जाणटो लोक स्टॅमिना वयता तेन्ना ताका कोण केअर करिना ते वॉर्ड मेंबराकूय सांगूंक सोदता हो पावर तुजो आहा तो 5 वर्साचो आणि तुज्या वयर कोण पावर तुका दिवंक सोदता पळय ताकाय 5 वर्साचो फुडें कोण येत कितें येत न्हू काय ना लोकांकडेन राव लोकांक एक्सप्लेन कर बाबा हे कितें कशें करता आमकां जी परमिशन जाय ती दाखय डीओपी आमकां टायम दिना बीडीओ आमकां टायम दिना खंयचेच डिपार्टमेंट कन्सर्न डिपार्टमेंट आमकां टायम दिना तो म्हणटा कोर्टाक वचून स्टे हाड कोर्ट आमकां सांगतलो तूं सकयल अपिलंट ऑथॉरिटीक पयलीं वच सरपंच आतां इलिगल करता जाल्यार आमचो कायदो बीडीओ कडेन वचपाचो बीडीओ आयकना डायरेक्टर पंचायतीक वचपाचो आमी तिनूय हांकां लेटर केला आमकां कोणूच डेट दिना आयज सांगता सरपंच हांगा अरे पंचायतीन यो हियरिंग घेता तूच इलिगल केल्यार तुजे कडेन हियरिंग घेवन कितें फायदो तू म्हाका सांग एक मनीस जो इलिगल करता हांगा कन्स्ट्रक्शन हे करता तुजेच कडेन हियरिंग घेवन कितें फायदो तू सांगतले आपणें इलिगल केला म्हणून चोर केन्ना सांगतलो आपणें चोरी केला म्हणून मर्डरर सांगतलो आपणें मर्डर केला म्हणून हा आमच्या हियरिंग बीडीओन घेवंक जाय जाल्यार डायरेक्ट पंचायतीन घेवंक जाय जी तेचेर एक्शन घेवंक शकता सरपंच आपल्याचेर एक्शन घेवंक शकता कायदे म्हणटा कायद्यान तांकां सांगला खंय कायद्यान करा जाल्यार खंयच्या कायद्यान ते डॉक्युमेंट दाखया न्हू खंयच्या कायद्यान मामलेदार हांकां अरेस्ट करूं शकता म्हाका ते सांगा जेन्ना हांगा क्लियरली बरयलां पुलीस प्रोटेक्शन इज ओनली फॉर लॉ एंड ऑर्डर नॉट फॉर कन्स्ट्रक्शन तू कन्स्ट्रक्शन कायद्यान जाल्यार तू कर हांगा लॉ एंड ऑर्डर यांच्यानी खंयचोच लॉ ही ल्हान ल्हान भुरगीं लॉ एंड ऑर्डर करतली ही फुडें फ्युचर आमचो तांकां सुद्दां कळ्ळें की फाल्यां हें कांय ना म्हणून ते ते बायलांनी सांगला हे डेप्युटी सरपंच लगीन जातले आनी वयतले हे बारीक बारीक जे भुरगे आहा तांकां त्रास आहे फुडल्या फ्युचराक त्रास आणि आयज तुमकां एकूच सांगता हांव आयज हांगा 50 लोक जमल्या फाल्यां हांगा 500 लोक सुद्दां जमतले पंचायतीक खंय तरी हो स्टँड फाटी घेवचो पडटलो ना जाल्यार हांगासर कितें जायत तें नेम ना हांगासरली लोक उजो सुद्दां घेवन मरपाक रेडी आहा आपल्या देवस्थानां खातीर जर तर तांकां तूं पुलीस स्टेशनान व्हरून मारूंक सोदताय जाल्यार ती हांगाच मरता पंचायतीचे हात बांधलेले पंचायतीचे हात बांधलेले ऑफिसरांक त्रासान घातल्या
आम्ही पंचायतीन काल गेली न्हू आमकां सांगले आता दिता म्हणून तुमकां झरोस आणि 5 मिनिटांनी म्हणाले तो लिवेर गेला वो लिवेर गेला म्हणून आम्ही 10:30 बसलेली पण ती 4:30 गेल्या ती येवकूच ना मॅडम कोणती हांव नाव बी नको तिचे पूण आम्ही बसलेली सगळी जाणां वाड्या वयली वचून वयता थंय आमची कागदां काडटा आनी भायर मारता कागदां काडटा भायर मारता कितें follow up आता फुडें? डायरेक्टर पंचायत क्लिअरली सांगता आपल्या खबर इलिगिलिटीज हा म्हणून म्हटलं आपण स्टॉप ऑर्डर दित जाल्यार आपल्याक हायकोर्ट भितर उडयतलो अशें म्हणून कित्याक सांगता. हिणी कोणाच्या तरी प्रेशरान सायन मारलेली आहा थंय आज हिचो जॉब वचपाचो हिचो आनी बीडीओचो म्हणून ही नाटकां चल्ल्या नाल्यार तेंच्यांनी प्रूफ करचे की जी परमिशन आमी सांगल्या ती तेंचे कडेन आहा आनी तेंच्यांनी बरोवन दिवचें आमकां तर डायरेक्टर पंचायत वो बीडीओ बरोवन दिता की जी आमी परमिशनां मागल्या ती तेंकां कायद्यान लागना आमी फाल्यां प्रोटेस्ट सोडटा फुडें कितें आहा तें आमी कोर्टान झगडटा ती मोडून उडयता हय तशें तरी करता आमी आमकां बरोवन दिया न्हू बाबा हे पळय हो टेंडर तुवें पेपरार घातलाय तो घालपाक तुका अथॉरिटी ना तू कॅन डायरेक्ट करूं येता बायपास हे बरोवन दिया आमकां बरोवन दिया की तुमकां सनद आनी कन्वर्जन लागना म्हणून बरोवन दिया आमकां बरोवन दिया की तुमकां टीसीपीचें परमिशन लागना हिल कटिंग आमकां बरोवन दिया की पोल्युशन कंट्रोल बोर्डाचें लागना आमकां बरोवन दिया आमकां लागना आमकां तुमी सांगता बरोवन दिता हे लागना आमी फाल्यां प्रोटेस्ट बंद करता मागीर गोंय मोडूंक येता मोडटा आमी सायचो प्रोटेस्ट हो थांबलो आमचो प्रोटेस्ट जे मेरेन ही शेड हांगासरली वचना कोच थांबचो ना कितें करता कायद्यान कर कायद्यान लोकांक दाखय लोकांक कॉन्फिडन्सान घेवन कर आयज तुमकां सांगलं कलेक्टरान व सरपंचान पासून कितें आहा ते तुमी तुमचे प्रश्न मांडा आता कोणाकडे तुमी वयताले प्रश्न मांडटाले म्हाका सांगात आयज शेवटचो दीस दिल्लो म्हाका एक सांगा सरपंचाकडे प्रश्न मांडपाक सरपंचूच जर इलिगल करता जाल्यार तो कितें सोल्युशन दितलो कोणाकडे सांगा. वयतले आता आमचो कोणूच ना आता देवान डायरेक्टर आनी पंचायत आपूण म्हणटा करपाचें. आपण काय करू शकना सेक्रेटरीक मेळ म्हणटा आपुणूय वचना म्हणटा नाल्यार आमकां मारून उडोवपाचें सायज लिगली कितें आहा वयतले तुमी आम्ही सध्या लिगलीच चालू केलेले हा फक्त आमचो लिगल प्रोसेस हे पंचायतीन व त्याच्या पंचायतीचे वयर कोण गॉड फादर हा तो फोन मारून प्रेशरायज करून आमकां डॉक्युमेंट दिना तुमकां जाल्यार सगळ्यो आरटीआयच्यो आमी दाखयता 1.5 म्हयनो पयलीं आमी हे शेडीचे आरटीआय मागले की हेचे डॉक्युमेंट दी अजून दिना कायद्यान 30 दिता भितर आरटीआयचे आमकां डॉक्युमेंट मेळोंक जाय तुमकांय खबर आसतली 1.5 म्हयनो जाल्यार आमकां डॉक्युमेंट दिना म्हणजे खंय तरी यांचे इलिगलिटीज चालू आहा म्हणून डॉक्युमेंट दिवंक सोदिना आणि लोकांक प्रेशरायज करूंक म्हणजे फक्त कितें हायकोर्टाक दाखोवंक आमी शेड घातली आणि जी कन्स्ट्रक्शन लायसनां पळय तांकां दिवंक जाय ती दिवन कोणाकडे पळय तेंच्यांनी कमिटमेंट घेतला की बाबा तुका जानेवारीन आपूण लायसन दिता ऑक्युपन्सी दिता पळय हे करपाक लागून हे करतात फाल्यां सकाळी तर हायकोर्टान ही मोडली सुद्दां न्हू तांकां फरक पडना कित्याक तेंचे पयशे तेंच्या बोल्सान भरले ज्या मनशाक खबर आहे की आपण इलिगल करता फाल्यां मोडटल्यान तो कित्याक करता कितें तरी वेस्टेड इंटरेस्ट आसतलो त्याचे आनी कितें तरी हे आसतले मोटीव आसतलो हेच्या फाटसून फक्त कितें हांगा देवस्थानांक आनी गांवच्या लोकांक त्रासान घालपाक ही करपाचें हा हे तुम्ही मिडियान आमकां इतके दीस सपोर्ट केला हांव तुमकां थँक्यू म्हणटा कित्याक म्हाकाय खबर आहा की मिडियाचेर न्हू ऑफिसर सगळ्यांचेर प्रेशरायज येयला कोण तो गॉड फादर पळय पंचायतीचो आहा पळय तो सगळ्यांक फोन करता की बाबा हेंचे खंयच सादपाचें ना बट एक तुमकां सांगता देव आमच्या वांगडा जे मेरेन देव हा न्हू तेन्ना तुमच्या सारके सगळे आमच्या वांगडा आसतले आमचो आनी कोणूच ना फक्त देवान आमकां साथ दिली जाल्यार आता ओके आणि माझी एक म्हणणी आसा आता तर तुमकां न्हू हे इतले बेगीन तुमकां जावंक जाय न्हू तें जाल्यार आंगल्ले काडून तुमी पंचायती कडेन घाला आनी मागीर सगळी खंयसर सुवात मेळटा पळय तेन्ना खंयसर ते घाला तुमी पूण आता आंगल्ले बंद करा मातशें कशेंय करून सायबा बंद करा सगळे काढून व्हरपाचे सगळे म्हणजे सगळे काढून व्हरपाचे आणि पंचायतीकडे घालपाचे त्यांच्यानी नाल्यार ते पंचायतच्या खळ्यान घालपाचे ग्राउंड हा म्हाका एकूच पॉयंट उलोवंक जाय आता पळय हे सगळे कांड जाले इतके दीस लोक प्रोटेस्ट करता आता ऑलमोस्ट 8 दीस जाले ओके तुम्ही ते साई चाललेले लोकल एमएलएचो हे कितें आयज पासून लोकल एमएलए हांगा कित्याक घेवन लोकांक एंटरटेन करूंक ना लोकल एमएलए कोणाच्या गार्डन्सार चलता आमी येता आमच्याकडे रिकॉर्डिंग हा लोकल एमएलए आमच्या मनशांक फोन करता सांगता कॉम्प्रोमायज करे आमकां तुमकां जाल्यार मिडियाक ते रिकॉर्डिंग दिता त्याचे मनीस सांगतात जाल्यार तूं लोकांक कित्याक फेस करिना हे लोक कितें तुजे न्हू तुज्या गांवचे न्हू वोटरूच आसले म्हणून ते तुजे मनीस जेन्ना तूं आल्दोनचो एमएलए म्हणून इलेक्ट जावन येयला तेन्ना इच अँड एवरी इंडिव्हिज्युअल तुजो मनीस तूं येवन ह्या लोकांची ग्रेवियस हे करूंक जाल्ली पुलिसांक आनी मामलेदाराक धाडून न्हू तू तर सारको मनीस जाल्यार आयज हांगा फेस करतलो आसलय तुका फेस करपाक जायना लोकांक म्हणून तूं लिपोवन हाय तांकां फुडें काडटाय आमकां जेवण ना खावण ना, हांव आमी पुलिसांची चळवळ आनी कोणाकूच मामलेदाराची दिता काय नाही. मिस्टेक करिना हांगा सगळीं कित्याक जाणटी भुरगीं ते आसा, बाबडे चळवळ बांदलेले कोणाकूच कायद्यान जायना तुमकां. तांकां फक्त यूज करता मातसो साथ तरी दिया आमकां कोण जाणा जाल्ल्यानी
हा येणे तर या आमच्या हा पण निवडून येयला किती म्हणता रे त्याका तेणी आमका तर सांगले तुमच्याकडे असा म्हणून आणि जागूच दाखवना तोंडूय दाखवना ते मार तोंड फोडून जायचे तोंड कुठे मारायचे घाल फोटो घे लायटर घे चल फाटी फाटी असले मुली नाकात आमका बाय पोस्टर रेकॉर्ड मोदी घाला खोट ना निवडून जायचं पाच पिढ्या जातली माझ्या पैसे मेळटा म्हणून किने पैसे खाया मग आमची भाजी पाय पिढ्या म्हटल्या दारामधून बघ मारपाचे ओढल्या सांगा ना सोरी नाही करता आणून घालता बहुत पेटवून जाएगा राम नाम सत्य त्याचे पार्वती पदे हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री हनुमान श्री राम तळेश्वर महाराज की जय श्री साखळेश्वर महाराज की जय श्री रवळगाडी महाराज की जय श्री साईबाबा महाराज की जय श्री सटी माता की जय हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय तोप त्याला तोपून राडक्यात नाही पोहोच पण करा तांबडी दाढ झाली याची काम ना तांबडी दाढ झाला याची जरा बाहेर झालेला याची आमका सांगले त्याने करताना आमका करून करताना केलं सांगले त्याने आमका करताना मुखडन डायरेक्ट एकदम घाण घालता आमच्या अंगसर म्हटल्या ए वकिला किद्या माझी पाय पिढ्या तरी 5 लाखाची पाय माझी उदी पडले फाल्या गाडीचे रामद्रोहीसर म्हाका उदीक दिला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामद्रोहीसर उदीक दिला जय श्रीराम गोडगोड आणि माझी एक किडनी गेला तरी असं नाव येईल आमचं एक किडनीच्या मुली आहे ना तो पाच दुसरे ना बरी खराब झालं माझ्या पोरांना उपाशी दौरून येईल आमचं घराकडे पाच दुसरे ना सगळ्यांना मला घेऊन बसले आटा काय नाही चला चला फालतू मच्छा नाही कसले वत लागता रे जय श्रीराम क्या कॅन्सल केले रे झाले आम का नका ही शेड घातलेली आम का नका दोन मिनिटं झाले आम का नका बिल्डरांचं काय राम का